एक बात सुन, अब चाय तो तुझे मेरी तरफ से पीनी ही पड़ेगी। क्यों बच्चू भाई, मुफ्त में क्यों खिलाना पिलाना चाहते मेरे को? नहीं, तुमच्या हमदर्दीसाठी शुक्रिया, पण ये एहसान किस लिए? तो रफिक अमीर झाला म्हणून मी गरीब झालो असं का वाटते तुम्हाला? मैं तो जैसा था वैसा ही। ते रिक्षा चालवणारे माझे हातपाय तर तसेच हट्टे कट्टे आहेत ना? एक नवी रिक्षा देऊन रफिकने जे एहसान केलं ते कधी भारी होऊन राहिलं, वरून तुम्ही पण का खिलवून पिलून राहिलं मला? अब तो मुझे रिक्शे का किराया भी नहीं देना पड़ता बच्चू भाई। अच्छा चल रहा है मेरा, बहुत अच्छा चल रहा है, अच्छा चल रहा है बच्चू भाई मेरा। काम करायचं कटाया आला घरी याचा कधीच झोपायचं। खाऊन घेऊन नाश्ता तसंच राहता माय। हा खातो की, चांगला पोटभर खातो। सदाशिवराव झोपले वाटते? नाही, रात पहिली आहे आज। बापूजी, पोस्टमन बुवानं 2 पत्र दिले, ते गजानन महाराजांच्या तसबिरीपाशी हाव। थोडीशी भाकरी खाऊन घ्या ना माय। नाही, मला भूक नाही वहिनी। मला नका सांगू, झाकून ठेवतो। भूक लागली का खाऊन घ्या। पहिलेपेक्षा किती झटकले माय तुम्ही। मला काय झालं झटकायला? चांगला येडक्यावानी फुगलो तर आहे। हा, पोराच्या मरणाच्या दुःखानं थोडासा झटकलो असं। मला नका सांगू, मला ठाऊक आहेत तुमच्या एक एक आदती। दिस रात रिक्षा ओढता, जीवाला काय कमी त्रास होते होय? बापूजी, शेवंतीले आणणार दिवाळीले? बघू। माझं ऐका ना बापूजी, तुम्ही जाऊन ये मूर्तिजापूरला, घेऊन या पोरीला। तोच विचार आहे, मला भी गमत नाही आता। ये घर खाया उठते, वाईट वाईट सपन पडते। घरात एकटे राहता म्हणून शेवंतीला घेऊन जाल ना मूर्तिजापूरला बापू? खाऊन घ्या हा माय। आता माही तब्येत बरी आहे, मला नेहमी तुमची फिकीर राहते। दिवाळीला येतच या, तुमची शेवंता। शेवंते तू लई आठवण येऊन राहिली, तुला लई त्रास तुले रात्र जागा तुपाशी ठेवली। तू बाळ तुझ्याकडून हिसकून घेतलं, आता नाही त्रास तुले सुखात ठेव।
एक कार्ड द्या. हे जुने पैसे चालत नाहीत, 5 नवे पैसे द्या. काऊन हे 5 पैसे नाहीत का? आम्हाला तोटा होतो, 5 नवे पैसे द्या. अहो पर सरकारी हिशेबाने हे 5 पैसे नाहीत का? 5 नवे पैसे द्या, हे पैसे चालत नाहीत. बर हे 2 आणि नवीन घ्या आणि 2 कार्ड द्या. चालत नाही. हे घ्या. आता तुम्ही काऊन जुने पैसे देऊन राहिले मला? आम्हाला तोटा होत नाही वाटते. त्याला आम्ही काय करणार, आम्हाला तोटा होतो. अहो तुम्ही काय करू शकत नाही तर साहेब तरी काहीतरी करू शकतील. साहेबांना सांगेन. जा कंप्लेंट करा. माझं नाव दवंडे. धमक्या देतो. धमकी देत नाही, कायद्यानं बोलू राहिलो. अरे जा जा, तुझ्यासारखे 56 येतात दररोज, एका पैशासाठी भिकाऱ्यासारखे हुज्जत घालणारे. खामोश. भिकारी कोणाले म्हणून राहिले तुम्ही? तुम्ही भिकारी कोणाले म्हणून राहिले? अरे जा. जनतेचा एक पैसा घेऊन मजा करणारे तुम्ही लोक, शो करणारे तुम्ही लोक भिकारी म्हणते मला. संध्याकाळी बाहेर तुम्हाला दाखवतो. साहेबालाच सांगतो, साहेब भिकारी म्हणून राहिले. साहेब साहेब पब्लिकशी कसं वागायचं त्यांना जरा सांगा. अपमान करून राहिले भिकारी म्हणून माझा. का रे, तू कंप्लेंट करतो आणि मला धमक्या देतोय? धवंडे, डोंट बी ब्रूट. हा भ्रष्ट तुम्हाला आहो करून राहिलाय आणि तुम्ही अरे करता. लोकांशी कसं वागायचं नीट शिका. जा. धवंडेमुळे जो त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो. नाही तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका साहेब. माझ्यासारखा जुनं कपडे घातलेल्या माणसाला 2 नवे पैसे देणं म्हणजे कमीपणा वाटते. त्यांना वाया घालवणं वाटते. आणि मग त्या 2 नव्या पैशापेक्षा आपली किंमत ज्यादा आहे का हे आजमावण्यासाठी आम्हाला झगडावं लागते. जाऊ द्या. ज्याचे त्याचे भोग, ज्याचा त्याचा वाटा. कोणाला मोजता बी येणार नाही इतके पैसे भेटते तर कोणाला 2 नव्या पैशासाठी सुद्धा लढावं लागते. काय मी ते मथुरा हॉटेलमध्ये भरपेट खाल्लाय आता. क्या बात कर रहा है शंकर? अरे दिवाली के लिए ताजा माल बना है, टेस्ट तो कर. अरे त्या हॉटेलमध्ये आलूची तरकारी गरम गरम पुडी आणली. ऐसा? ए शंकर, मला केव्हा घेऊन जाशील तिथे? मला बी खायचं तिथलं. तू हा तिकडचं खाशील. तू खातो तर मी काऊन नाही खाणार? अरे तिकडे कच्च्या आणि सडलेल्या आलूची तरकारी भेटते आणि बेसन मध्ये गव्हाचा आटा मिळवते ते लोक. शंकर, वहां के सड़के आलू चलते तेरे को, लेकिन मैया मी इतके दिवसापासून बोलवून राहिली जेवाले तर जमत नाही तुले. मी म्हणलं मैया हॉटेल मध्ये येऊन खा तर नको वाटते तुले. तेरे को मेरे होटल का खाना पसंद नहीं क्या? बोल. अरे तसं नाही बाबा रफी. तो रुक. एक आधार 2 प्लेट ताजा माल लेके आ. चल. अच्छा. ये शंकर, ये देख ना, देख. ये काय जिलेबी जिलेबी? अरे वो रहमानच्या जगह खत है बम्बई से. हाँ पण काय लिहिलंय? वो बहुत खुश है शंकर, मैंने होटल खोला ना करके बहुत खुश है. और काय? और काय? काय? रहमान चाचा लिखते बम्बई से, मेरी बेटी वहीदा का निकाह आपके साथ करने की बात अम्मी से हो गई है. अरे रफीक रफीक काय सांगून राहिला तू? अरे अरे आता तू तुझ्या बरोबर कोणी भी शादी करेल, कोणी भी शादी करेल. सुन ना शंकर, दिवाली की बात सगाई है बम्बई में, आएगा ना तू? अरे मी तर येईनच पण मूर्तीच्या पुढून तुझ्या भाभीला शेवंतीला पण घेऊन येऊ. चल ये चल बैठ शंकर बैठ. अरे मैं क्या आता धंदा कोण सोडते मला? मैं कहीं गया हॉटेल पर, तू ये ना घेऊन. हा ले रुक रुक. एक आधार. अरे 4-5 अच्छे जामुन लेके आ, फर्स्ट क्लास रास्ता डाल के शंकर भाव के लिए. हाँ बोल. सेठ जामुन तो खल्लास हो गए.
खल्लास हो गए? अभी सुबह तो थे। सुबह से बिक्री भी तो हो रही है ना बहुत। अरे तो कुछ तो होंगे, देख जा, देख लेके आ। एकदम ही नहीं है, मैं अभी देख के आया, एकदम खलास हो गया। एकदम नहीं। कादर, कादर इधर आ। जामुन खत्म हो गए? हाँ? झूठ बोलता है हरामजादे। मैं गिराए का देख रहा था ना बाहर, तो ख्याल नहीं चुप किया। है। जेवणे आधी झूठ बोलते? हाँ? मी हर वक्त पाहून राहिलो कादर. मग हा दोस्तून राहिला ना की तू जळून खाक होते. गुरून गुरून बोलते केले तू. काहून रे काहून? तुझ्या बापाचा माल खाऊन राहिला का मी तो? बोल ना. ये बाय रफिक, माय येण्यानं तुझ्या दुकानदारीत गडबड होत असेल तर उद्यापासून मी बिलकुल येणार नाही. पर तू ठंडा हो जा. गलती हो गई, मालिक। गलती हो गई तेरी? हाँ ठीक है, चल ये ले, ये ले ले। ये क्या है सर? ये हिसाब है तेरा। आज से नौकरी खत्म। चल निकल, चल निकाल बोले तो निकाल, चल. लेकिन अरे निकाल. कादर, तू यहीच ठेर, मैं जाता. ये चुप है तू. चल निकल ना. देख क्या रहा है अभी. निकल चल. झूठ बोलता है साला. हे तू ठीक नाही केलं रफिक. अरे धंद्यामध्ये अरे धंधा धंधा. जिधर दोस्ती की कदर नहीं वो धंधा क्या है तुम में. और धंधे की बात तू मेरे को मत सिखा. मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ धंधा करना. होटल चलाने में, रिक्शा चलाने में बहुत फर्क है, समझा. ए शंकर, 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 ये शंकर मेरी बात सुन शंकर. अजिबात नाही. स्वतःची नवी रिक्षा पण विसरून गेला. चल रे, देखते मत बैठ, चल काम कर. कोण? मला ओळखलं का ताई साहेब? मी शंकर रिक्षावाला. तुझी ही अवस्था? त्या दिवशी तर ताई साहेब, तुम्हाला माझी जिंदगानीची कथा ऐकायची आहे, जीवन कथा ऐकायची. हो हो, ये ना, ये आत. नाही नाही नाही, मी इथंच बरं आहे. मी इथंच बरं आहे. ताई साहेब, तुम्ही मला त्या दिवशी साहेबांच्या त्या पॅन्टी देणार होत्या ना, त्या पॅन्टी मला द्या. त्या पॅन्टी मला द्या. तुमच्याकडे भाकर असेल तर भाकर मला द्या. मला भूक लागली आहे ताई साहेब. मला ताई साहेब, म्या कफललं काय? म्या भिकारी आहे, म्या जनावर आहे. मला रिक्षा चालवण्याशिवाय आयुष्यात काही जमलं नाही ताई साहेब. मला दोस्तीतलं काही कळत नाही. मला प्रेमातलं काही कळत नाही. मला मजाकातलं काही कळत नाही. माझी मजा दुसऱ्यासाठी सजा बनते आणि ती सजा माझ्या आयुष्याची, माझ्या जिंदगानीची मजा उडवते. मला भूक लागली. मला प्रेमातलं, धान्यातलं काही कळत नाही ताई साहेब. मला भूक लागली आहे ताई साहेब. मला थोडस काहीतरी खायला द्या ताई साहेब. मला काहीतरी खायला द्या ताई साहेब. मला भूक लागली. तुम्ही त्या पॅन्टी आणून द्या. तुम्ही उभ्या काय राहिला ताई साहेब? त्या पॅन्टी आणून द्या मला ताई साहेब. त्या पॅन्टी घेऊन या. मला भूक लागली. तुम्ही भाकर पण घेऊन या ताई साहेब. असं काय करता शंकरराव? अहो, पुरुषासारखे पुरुष तुम्ही, पोलादासारखं शरीर तुमचं, आणि रडता काय असे? काय साहेब, आता ताकद नाही राहिली माझ्यात. मी तरी काय करू? मी लाचार आहे, गरीब आहे, कफललं काय? मला भूक लागली. त्या दिवशी असा वागला, आज असा. मला वाटतं तो वेडा झाला असावा. आणि काय ग, तो तुला
त्याची जीवनकथा सांगणार होता ना. आता काय सांगून गेला असं वाटतं तुला श्री? हाँ 2 नंबर पे कड़क मीट ला रहे विट्टल. रफीक शेठ क्या रे तू वापस क्या को आया? वो एक्सीडेंट हो गया ना सेठ. किसका? वो सेठ अपने वो शंकर भाऊ का सेठ. क्या? और सेठ कैसे? वो कॅम्पाचा चढावून जात होते ना, पळावून लॉरी गेली बोलते सेठ. क्या बोलते हैं? हाँ सेठ, क्या हुआ शंकर को? तुम जल्दी जाओ सेठ. और सेठ तू मी हॉटेल बंद करतो सेठ. संभाल के जाना सेठ. डॉक्टर ऑपरेशन करून राहिले. पैरों में से थोड़ा खून गया है. घबराओ मतलब सब ठीक हो जाएगा. भगवान की मेहरबानी से गाड़ी से पैर के ऊपर से ही चली गई. आपला शंकर वाचला ऊपर वाले की मेहरबानी समझ. क्या हो गया? तुम्ही पेशंटना बघू शकता. त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय, पण ते बेशुद्ध आहेत. नाही तू सगळ्यांना जाऊन सांग ऑपरेशन झालं. बेहोश है अपना शंकर.